मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर सकाळचे 8 वाजले तर आम्ही अंघोळ करून नाश्त्याला जात आहोत। तर वरती तुम्ही बघू शकता हे फोटोशूट चालू आहे यांचं। आज आपला हा दुसरा दिवस आहे इकडे। तसंच कालचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि खूप प्रेम दाखवा। तर इकडे ही तुळस आहे, असा काही सकाळचा व्ह्यू आहे इकडचा। त्यांनी प्रत्येक रूमला त्यांनी नावं दिली आहेत आपली। तर आम्ही मघा आणि अश्विनीमध्ये होतो। तर हा त्यांचा गार्डन प्लस तिकडे शेती आहे त्यांची, गहूची, ज्वारीची, पण माड आहेत आणि तिकडे त्यांचे प्राणी पण आहेत। तुम्हाला ते दाखवायचे आहेत। तर इकडे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी घसरगुंड्या, सोफे बिफे आहेत। तर हे बघा, मतलब आणि जर नाईट आउट करण्यासाठी त्यांनी थोडीशी जागा पण दिली आहे, गार्डन पण आहे। जर मोठ्या प्रमाणात जर इकडे जर लोक येतात तर ते नाईट आउट करू शकतात। मतलब ते सांगतात की त्या दिवशी पण खूप जण नाईट आउटसाठी थांबले होते रात्रभर। हे बघा, छोट्यासाठी जागा आणि नाव पण दिलं आहे असं, नक्षत्रवाडा लॉजिंग। ही नक्षत्रवाडा आहे, पूर्ण आपल्याला नक्षत्रवाडा म्हणतात। खूप रूम आहेत इकडे त्यांना, म्हणजे गहूची शेती माडांच्या मध्ये। त्याच्यात हे त्यांचं प्रायव्हेट आहे 4 एकरवरती। तर आपण टेरेसवरती जाऊ। टेरेसवरून काही असा व्ह्यू दिसतोय। हे बघा, ही गहूची शेती वरून, हे त्यांचा टेरेस आहे, मतलब वाड्यावरती टेरेस आहे, नक्षत्र वाड्यावरचं टेरेस। हे ग्राउंड आहे नीचेचं। तर तिकडे आपण जाऊ। हे समोर तळं आहे, तळ्यामध्ये मासे आहेत, मासे झिंगे असणार। तर तिकडे स्विमिंग पूल आहे आणि तिकडे सर्वांची शेती आहे, सर्व फार्मवाल्यांची शेती आहे। तिकडे वरती बघलात तर एक मंदिर आहे आणि डोंगर आहे वरचा। इकडनं दाखवतो, तिकडं बदकं सोडले त्यांनी बाहेर फिरायला। यो बदका नाही या। हे त्यांचे मांजर। हाय कुटी, माऊ माऊ माऊ, यो माऊ 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 माऊ। थंडी लागते त्यांना, थंडी। पिल्लं पण आहेत त्यांची छोटीशी। तर चला नाश्ता करण्यासाठी पुढे जाऊ। काल जेवलो तिकडेच आपण नाश्ता करणार आहोत। तर ही बाजू शेती आहे भाजीवाल्यांची, ह्या लोकांच्या। तिकडे त्यांचे रूम आहेत, घरं। तेव्हा आम्ही काल इकडे डिनर केला नाईटला। तर एक तर हे रूम आहे आणि महाराज आपले। आणि एकदम कल्पना तर एक नंबर आहे। खाली तुम्ही बघू शकता, हे सगळे लाकडी आहेत, लाकडाचं बनवलं आहे त्यांनी। सगळ्यांना नाव पण दिले आहेत। हे बघा, हे त्यांचे बसण्यासाठी, जेवणासाठी त्यांनी छोटे छोटे लाकडाचे हे केले आहेत, मस्तपैकी डिझाईन। इथं बांबूचं केलंय। तिकडे सोफा आहे। जाते वेगवेगळ्या प्रकारचे।
हाय कला हाय कला. नाश्त्यामध्ये चहा उपमा खाल्ल्यानंतर आम्ही जात आता आमराईमध्ये. तर चहा आणि उपमा एक नंबर होता आणि प्लस कांदे पोहे यांचा बेत खरंच चांगला होता. उपमा तर एक नंबर होता, आम्ही आवडीने खाल्ला. तर आता ही समोर दिसते ते आपल्या आमराई. तर हे बघू शकता इकडचे त्यांचं पर्यटन स्थळ आहेत. किल्ले शिवनेरी आहेत, क्षेत्र लेण्याद्री किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहेत ते. क्षेत्र ओझर, माळशेज घाट प्लस क्षेत्र कप्पदिकेश्वर, पिंपळगाव इकडे एवढ्या किलोमीटरवरती आहेत. तर इकडे पाहू शकते आपल्या आमराई. तर इकडचे त्यांचे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे सगळे. ते बघा ही आपली आमराई. तिकडे बैलगाडी पण आहे, बैल कुठे आहेत ते मला माहिती नाही. तर हे बघू शकता हे आपली आमराई. तर आमराईमध्ये कलमे आहेत प्लस चिकूची पण झाडं आहेत, आजूबाजूला काजूची पण झाडं आहेत. तर इकडे एंटर केल्यावरती आपल्याला काही असं दृश्य दिसतं. तर ह्या ठिकाणी आतमध्ये खूप थंडी आहे. जर ह्याच्या बाहेर गेला तर आपला रेग्युलर गरमी होते. हे बघा ही चिकूची झाडं, चिकू पण आहेत वरती. हे आंब्याची झाडं, मोहर आला आहेत कलमांना, हे बघा. तर हे पुस्तकाचं झाड आहे. इकडे ते लोक पुस्तक बांधतात, बुक्स, इंग्लिश म्हणो कुठली पण म्हणो, कुठल्या वेगवेगळ्या लँग्वेजची. तर इकडे खूप फॉरेनची लोकं पण येतात. ते सांगत होते की जी फॉरेनची लोकं येतात ती इकडे दिवसभर बुकच वाचत असतात, प्लस नाईट आउट पण इकडे लोक करतात. इकडे खूप थंड आहे. इकडे झोपाळे पण आहेत. त्यांनी खाट पण ठेवल्या झोपण्यासाठी, प्लस त्यांनी दगडाचं ते हे बनवलं आहे बसण्यासाठी. परत आता आहे तर समोर गेलं थोडं मारायला येतो तो. मारायला येतो आपल्याला तो. कान बघायचे एकदम खूप मोठे. चांगलंच असं वाटतं इकडे येऊन, मन शांत झालं की दगदगीचं आपण मुंबईमध्ये जे दगदग करतो तर इकडे येऊन आपलं सगळं शांत होतं. नाहीतर आपण रेग्युलर आपला जॉब हे ते सगळं ते रेग्युलर चालू असतं. आणि प्लस मेन मुद्दा म्हणजे वातावरण. मुंबईचं वातावरण एवढं प्रदूषित आहे, प्रदूषण आहे प्लस ते त्रासदायक आहे. त्यामुळे इकडे येऊन जरा नॉर्मल सगळं आपलं मन शांत झालं असं येऊन. तर येऊ शकता तुम्ही इकडे पण भेट द्या. तुम्हाला मी इकडचा सगळ्यांचा पत्ता मेन्शन करतो. भूमी ॲग्रो म्हणून ह्यांचं हे आहे. तुम्हाला रिसॉर्ट आणि फार्म हाऊस पण आहे पुढे, तुम्हाला मी मेन्शन करतो. ॲग्रो रिसॉर्ट म्हणून त्यांचं नाव आहे. तर तुम्ही नेटवर जाऊन ती साईटवर तुम्ही बुक पण करू शकता, www.mybhumiHolidays.com. प्लस इंस्टाला तुम्ही त्यांना फॉलो करू शकता, मायभूमी रिसॉर्ट. परत त्यांचं फेसबुक अकाउंट पण आहे, मायभूमी रिसॉर्ट आणि हॉलिडे हेवन. तर थंड आहे मित्रांनो. हे त्यांचं स्विमिंग पूल एकदम थंड. एक वन साईडने असं काही व्ह्यू आहे. आमंत्रणामध्ये आपण आता तर मित्रांनो निघताना आपण आमंत्रण व्हेज नॉनव्हेजमध्ये जात आहोत जेवायला. तर मासवडे म्हणून हा एक फेमस इकडचा थाळी आहे, ते आपण ट्राय करणार आहोत. तर चला आतमध्ये जेवण्यासाठी. असं काही या हॉटेलमधील दृश्य आहे. एकदम नॉर्मल आहे, थोडीशी फॅन्सी पण आहे. झाडं लावले आहेत. इकडे बघू शकता आपल्या महाराजांचं चित्र आहे. इकडे वेगवेगळ्या मेनू लावले आहेत. पाय मारल्याने पुढे जातो. अरे पहिल्यांदा पलटी मारली त्याने. असं सर्विस पाहिजे ना. ते रोड होतं ना नाही त्याने नको हे गेलेले असतात. टिल्लू मुलं सगळे प्राईम स्पॉटला. अहो गं माझी सोन ना
बंटू चेहरा दाखव त्याला. मासवाडी थाळी. तालुक्यातली ही मांडवी नदी आहे. तुम्ही पाहू शकता एकदम थोडं शेवाळलेलं पाणी आहे पण एकदम थंडगार पाणी. तर हे तिकडे समोर मंदिर आहे आपलं, तर आम्ही चला मंदिराकडे जाऊ. मंदिर पाहू शकतो मी. तर मित्रांनो गेटच्या आपण आतमध्ये आल्यावरती आपल्याला काही असं दृश्य दिसतं. हे स्तंभ आहेत, हा नंदी आहे. तर एंट्री इकडून आहे. तर पूर्ण एक नंबर असं मंदिर आपल्याला दिसून येतं. हा ना मित्रांनो, पाय पडूया. भीमाशंकर. तर मंदिरामध्ये आपण एंट्री करतोय. ओम शिवाय शिवाय. कपालिकेश्वर मंदिरमध्ये आपण तर आपल्या लेफ्ट साईडला गणपतीची मूर्ती आहे, तसंच राईट साईडला विठ्ठलाची मूर्ती आणि देवींची मूर्ती आहे. आतमध्ये आपण मंदिरामध्ये ओझरमध्ये आलो आहोत गणपतीच्या पाया पडण्यासाठी. तर हा ओझरचा असा काही परिसर आहे. इकडे डॅम आहे, पाहू शकता. डॅममध्ये खूप पाणी आहे. तर चला आता मंदिरामध्ये जाऊ आपण. आपण जात आहोत. तर मंदिरामध्ये आपण प्रवेश केला. तर मित्रांनो, आतले मंदिर असं काही दिसतंय. मित्रांनो, अष्टविनायकमधील हा एक मंदिर आहे, विघ्नहर्ता मंदिर. ओझरमधील प्रसिद्ध मंदिर आहे. विघ्नहर्ता म्हणजे सगळ्यांचे विघ्न जो दूर करतो त्याला विघ्नहर्ता असं म्हणजे म्हणतात. तर मंदिर काय आतून असं बाहेरून असं दिसतं. आतून थोडासा व्हिडिओ काढला आहे मी. तर पाहू शकता या मंदिराचा घुमट आहे वरती. मंदिरातील काही परिसर असा बाहेरचा दिसतो. झाडं आहेत छोटी छोटी. तिकडे दीपस्तंभ आहेत. तिकडे आपल्याला समोर एक देवींचं मंदिर दिसतंय. तिकडे आपण पाय पडूया. म्हणजे दीपस्तंभ दोन मोठे आहेत खूप. तर मंदिराच्या बाहेर आल्यावरती आपल्याला छोटी छोटी शॉप दिसतात. तर शॉपमध्ये आपल्याला सगळं भेटेल. मंदिराची मूर्ती भेटते. इकडे हा एक हॉल आहे.
तर इकडे पूर्ण गर्दी होते, मतलब रोज ना रोज कोणी ना कोणी असतात. मित्रांनो बाजूला आपल्याला राम मंदिर दिसतंय, तर ते तुम्हाला दाखवतो थोडक्यात. पुढे गेल्यानंतर समोर आपल्याला दिसते ती शेती त्यांची लागवड आहे आणि त्याच साईडला थोडं डॅम आहे. थोडा डॅम दाखवतो. मित्रांनो हे टोटल अष्टविनायकचे 8 दर्शन आहे. ओझर, लेण्याद्री, महाड, पाली, जेऊर, मोरगाव, सिद्धटेक. पाहू शकता आपला धरण आहे. थोडं दूर आल्यावरती आपल्याला थोडासा एक तलाव दिसतोय. खूप मोठा तलाव आहे. बाजूला आपल्याला शेती, तसंच प्लस बाजूला तिकडे इंडस्ट्रियल एरिया आहे. प्लस तिकडे आपल्याला पूर्ण इकडचा एरिया कवर करू शकतो आपण. तर हे देवस्थान आपलं. दर्शन झाल्यावरती आम्ही इकडे ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी आलो. तर हे मलिक अंबर इकडे असं महल आहे, तिकडे आम्ही आता वास्तू पाहणार आहोत. तर हे थोडक्यात तुम्हाला दाखवतो. तर इकडचं असं परिसर आहे. हा परिसरामध्ये चिंचेची झाडं आहेत, तिकडे शेती करतात. तर इकडे थोडंसं हे पण लोक करतात, ते एंट्रीसाठी पैसे घेतात. 20 रुपये काहीतरी आहे, पण बघण्यासारखं खूप आहे. तर हा एक महल आहे, मग दाखवतो. 200-350. माझं नाव आहे प्रभाकर अमोल बालचंद, जुन्नर टूरिस्ट गाईड. जुन्नर तालुक्यातलं एक गाईड म्हणून मला 2-3 महिने अगोदर सांगितलं आम्ही येतोय असं तिथं काय. तर आता जुन्नर तालुक्यातील माहिती सांगा. आपण ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणाचं परिसराचं नाव आहे हातसीमल. हातसीमल मलिक अंबर नाव ऐकलं तुम्ही कधी इतिहासामध्ये? मलिक अंबर हा इथिओपिया देशातला एक गुलाम होता. त्याला भारतामध्ये विकला गेला आणि त्याने शहाजी राजांबरोबर म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजींच्या वडिलांबरोबर एक कर्तबगार सरदार म्हणून त्यांनी लाखोची सैन्याची फौज तयार केली. त्याचं वास्तव या महलामध्ये गेलेलं. तसंच औरंगजेब छत्रपती शिवरायांच्या अगोदर 10-12 वर्ष जर पाहिले तर औरंगजेबाचं 2 ते 3 वर्ष या ठिकाणी औरंगजेब, शहाजहान, मुमताज यांचंही बालपण या महलामध्ये गेलेलं आहे. तर जात असताना आपल्याला महल तुटका मुटका दिसेल, परंतु 400 वर्ष म्हणजे 400 वर्ष झाल्यानंतर हा महल आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे दिसतोय. त्याचं बांधकाम काही शिल्लक आहे. तर प्रथमतः आपण पहिल्या दरवाजा म्हणजे महलाच्या प्रवेशद्वारावरती आहोत. त्याचं पूर्णपणे जर तटबंदी पाहिली आता नंतर म्हणजे बांधणी केलेलं आहे. तर महल पूर्णपणे हे होतं, भिंत होते. हा पहिला प्रवेशद्वार. आता प्रवेशद्वारात जात असताना आतमध्ये आपण आता पूर्वीच्या पद्धत होते, आपल्याला लांबून जर एखादा पाहुणा थकून बागून आला किंवा आपलं पाहुणे कोणी आलं तरी आपण त्याचं स्वागत कशा प्रकारे करायचो. आता डायरेक्ट आपण घरामध्ये घ्या, पाणी घ्या असं करतो. पूर्वीच्या कालखंडामध्ये आपण बॉडी आपली एकदम गरम झालेली असायची. म्हणजे थंड करण्याचं एक साधन काय होतं, तर दरवाजाच्या बाहेर आपण त्यांना पाय वगैरे धुण्यात देत होतो. या ठिकाणी दिसतंय आपल्याला हे दगड आहे, काय असू शकतं हे. हे ज्या वेळेस आपण तिकडून येतो, थकून बागून येतो, आपली हीट बॉडी एकदम गरम असते, याच्यामध्ये पाणी ओतलं असायचं. मग ते पाय याच्यामध्ये ठेवल्यानं आपली पूर्णपणे बॉडी थंड होते. याला डोनी असं बोलतात. काय डोनी बोलतात. असं आपल्याला मंदिरांजवळ किंवा किल्ल्यांजवळ आपल्याला या अशा डोन्या पाहायला भेटतात. त्याला उबडी जर केलं ना आपण, आपल्याला पाहायला भेटतं. इकडून दिसतंय छोटंसं पाय, याला डोनी असं बोलतात. त्याला उलट केलं का त्याच्यामध्ये पाणी ठेवलं जातं. तर आतमध्ये जाऊन आपण तो. तर मित्रांनो बघू शकते 400-450 वर्षापूर्वीचा महल बांधला आहे. राजस्थानी लोक त्यांनी या ठिकाणी याचं बांधकाम केलंय. नक्षीकाम पण आपण पाहू शकता. या ठिकाणी नक्षीकाम पण एकदम सुद्धा करून केलं. महलाचा प्रवेशद्वार साधारणतः आपण आता तिकडनं आलो, परंतु महलाचा प्रवेशद्वार या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. हा इकडनं पडलेलं आहे. हे चंद्र टाईप काय दिसतंय? ते नंतर बनवलेलं आहे गार्डनसाठी. तर मित्रांनो हा प्रवेशद्वार आहे. तर हा थोडासा पडला आहे. इथला काहीतरी कारणामुळे इकडचे सगळे भिंती इकडच्या सगळ्या पडून गेल्या आहेत. तो एकच द्वार आहे चांगला आणि हे पूर्ण महल आहे, बघू शकता.
तर इकडे 4.5 वर्षापूर्वी लोक मतलब जे होते औरंगजेब आहे त्यांची मुलं बाळं तिकडे राहून गेली आहेत. तर थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न आहे की 4.5 वर्षापूर्वीचे बांधकाम पण अजून इकडे सुबक आहेत. तुम्हाला नक्षीकाम एवढं दिसून येतं की नक्षीकाम केलं आहे त्यांनी. मतलब बघू शकता तुम्ही, विचार करू शकण्याची एक गोष्ट आहे. आम्ही आता महालच्या आतमध्ये जात आहोत. इकडे 2 जिने आहेत, एक साईडला आणि या साईडला. शूटिंग पण मित्रांनो केली जाते पिक्चरचे, मूवीचे, कार्यक्रमचे सर्वांचे. इकडनं तुम्हाला थोडं कुंड दिसतंय, तळे पाण्याच्या आंघोळ करण्यासाठी. चला आता आपण वरती जाऊया. शिड्या पाहू शकता तुम्ही. वरून काय असा व्ह्यू दिसतो. पाणी बघा, इकडचे बैलगाड्या, झाडं बघू शकता इकडे तुम्ही. खोली, या खोलीमध्ये लोक राहायचे. तर फ्रंट व्ह्यू बघूया आपण कसं दिसतो. बीबी का मकबरा. मित्रांनो इकडे पाहू शकतो प्राचीनकालीन ज्या साहित्य होते, जातं वेगवेगळ्या प्रकारचे जातं आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता. खासकर आपल्याकडे हे 2-3 प्रकारचे जातं वापरले जातात. ह्या टाईपमध्ये आपण यूज करतो. आमच्या घरी आहे एक गावी, बघू शकता. त्यानंतर ह्या मागच्या चिंचेची झाडं आहेत. छोटे मोठे जाते तिकडं. याला काय बोलतात? याला साधारणतः याचे ना याच्यावरती लाकूड वगैरे ठेवलं जायचं, नंतर याच्यावरती मग ते अच्छा समजलं. केलं जायचं. हे जाते आपलं. आमच्याकडे गावी पण आहे ते असले. हे आपले हे जुनेच आहेत ना, हे सगळे सर्व जुने. खूप मोठं आहे. पाण्याच्या आतमध्ये आहे. हो, तुटलं आहे. पाटा बघ इथं कसं करून ठेवलं. हा, हे पाटा बघा एकदम प्राचीनकालीन कसा आहे तो बघ एकदम. तर अजून एक सगळ्यात मोठं जातं आहे. मध्येच थोडंसं दूर आल्यावर 2-3 किलोमीटरवरती आपल्याला लेण्याद्री दिसते. इकडे प्राचीनकालीन लेण्याद्री आहेत. तर इकडे हे दिसते, हे समोर लंबोदराचं मंदिर आहे. तर आपण थोडंसं इकडचं बघू. वरती आपल्याला जायला मिळणार नाही, त्यामुळे थोडंसं आपण फक्त इकडून फिरून घेऊ. तर जाण्यासाठी टोटल 30 ते 40 मिनटं लागतात तिकडे. तर संध्याकाळ झाल्यामुळे आपल्याला मुंबईला जाण्यासाठी आपण तिकडे जात नाही आहोत. तर मित्रांनो अष्टविनायक मधील एक हे दुसरं लेण्याद्री आहे. तर एक आपलं झालं ओझर हे लेण्या.
तर इकडे तिकीटचा रेट आहे तर 7 वाजता बंद होतं. असं काही दृश्य आहे. पायऱ्या आहेत. तर आता आपण घरच्या दिशेने चाललो आहोत. तसं काही जुन्नरचं दिसतं इकडून. वरती लाईट चालू झाली आहे लेण्याद्री. तर हे जे पिलर आहेत ते त्या ठिकाणी आपलं लेण्याद्रीचं मंदिर आहे गणपतीचं लंबोदर डोंगरामध्ये आहे. आणि असा काही हा परिसर आहे. तर नेक्स्ट टाइम जर दिवसाचे येणं झालं असेल तर नक्कीच मी तर जाणार आहे.